देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला प्रसन्न दिलेला आहे त्याचं वचन ऐकण्यासाठी, त्याची भक्ती, त्याची आराधना करण्यासाठी. प्रथम आपण प्रार्थना करूया. प्रभू देवा, तुझी स्तुती असो, तुझ्या नावाला धन्यवाद असो. प्रिय प्रभू, वरून येणारं सामर्थ्य, वरून येणारा प्रकाश तू आम्हाला दे तुझं वचन सांगण्यासाठी आणि तुझं वचन समजण्यासाठी. प्रिय प्रभू, आम्हाला या वचनाच्या द्वारे उत्तेजित कर, आम्हाला मार्गदर्शन दे प्रिय प्रभू, आणि पुढील जीवनासाठी प्रिय प्रभू आम्हाला तू तुझं मार्ग दाखव अशी आम्ही तुझं प्रार्थना करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या संदेशासाठी जो शास्त्र भाग आहे तो मी आपल्याला वाचून दाखवतो. इब्रिकरास पत्र 11वा अध्याय आणि त्यातले पुढील वचन 8 पासून पुढे मी आपल्याला वाचून दाखवतो. अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतना दाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कुठे जातो हे ठाऊक नसताही तो निघून गेला. परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला. त्याच वचनाचे सहभागी वारिस इसाक व याकोब यांच्याबरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती, कारण पाय असलेल्या देवाने योजलेल्या बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करीत असल्याचे दाखवतात. ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यांना परत जाण्याची संधी होती, पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणून घ्यावयाल देवाला त्यांची लाज वाटत नाही, कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केलेले आहे. या शास्त्रभागाप्रमाणे आजचा जो संदेश आहे पुन्हा एकदा अब्रामाच्या जीवनावर आहे आणि या संदेशाचं जे शीर्षक आहे ते असं आहे की डेरा, अब्रामाच्या जीवनाचं चिन्ह. डेरा, अब्रामाच्या जीवनाचं चिन्ह. अब्रामाचं जे जीवन होतं त्याचं एका शब्दात जर आपल्याला वर्णन करायचं असेल तर ते डेरा असं करता येईल. डेरा म्हणजे काय? डेरा म्हणजे असं ठिकाण ज्या ठिकाणी आपण प्रवास करत असताना थोडं थांबतो किंवा काही वेळ त्या ठिकाणी मुक्काम करतो आणि त्याला आपण डेरा असं म्हणू शकतो. इब्रिकरास पत्र 11:13 मध्ये असं लिहिलेलं आहे की आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो असे अब्रामाने पत्करले होते. अब्राम जो प्रवास करत होता आणि त्याचं जीवन एक प्रवास असल्या प्रकारे होतं आणि त्याने हे मानलं होतं, पत्करलं होतं, स्वीकारलं होतं की माझं जीवन एक प्रवासासारखं
एक प्रवास आहे असल्या प्रकारे त्याने पत्करलेलं होतं. आणि वचन 9 मध्ये असं लिहिलेलं आहे की इजाक व याकोब यांच्या बरोबर डेऱ्यात अब्रामाची वस्ती होती. डेऱ्यामध्ये त्यांनी वस्ती केली. डेरा म्हणजे आपल्याला माहित आहे की ही तात्पुरती असल्या प्रकारे राहण्याची व्यवस्था आहे. आणि डेरा जो असतो तो जमिनीवर ज्यावेळेस उभा करतात त्यावेळेस त्याला खोल पाया नसतो. आणि हा जो डेरा आहे तो अशा रीतीने उभा केलेला असतो की ज्यावेळेस पुन्हा जाण्याची वेळ असेल त्यावेळेस तो डेरा त्याची पुन्हा घडी करता येईल आणि तो डेरा घेऊन पुन्हा पुढच्या मुक्कामासाठी तुम्ही जाऊ शकाल. डेरा असा असतो की त्यामध्ये जे सामान असतं किंवा ज्या वस्तू असतात त्या अगदी मोजक्या असतात, यासाठी की त्या वस्तू घेऊन पुढे प्रवास आपण करू शकू आणि कुठले अडखळण आपल्याला येणार नाही. अब्रामाचं जीवन हे एक प्रवास होतं आणि तो जो प्रवास होता जसं भौतिक होता तसं आत्मिक सुद्धा तो एक प्रवास होता. अब्रामाने हे स्वीकारलं होतं की माझं जीवन हा एक प्रवास आहे. परंतु अब्रामाचा जो प्रवास होता अगदी जगावेगळा असल्या प्रकारचा होता. इतर अनेक जे लोक आहेत सर्वसामान्य त्यांच्यापेक्षा फार वेगळा होता आणि आपलाही प्रवास तसल्याच प्रकारचा आहे. कसा वेगळा होता? पहिली गोष्ट, अब्रामाचं जीवन हा एक प्रवास होता, पण या प्रवासात आपण कुठे जात आहोत हे त्याला माहित नव्हतं. पुन्हा सांगतो, अब्रामाचं जीवन हा एक प्रवास होता, परंतु त्या प्रवासामध्ये आपण कुठे जात आहोत हे त्याला माहित नव्हतं. आपण पाहतो की ज्यावेळेस आपण प्रवास करतो आपण तिकीट काढतो आणि त्याच्यावर लिहिलेलं असते आपण कुठून कुठे जात आहोत, आपला मुक्काम पुढचा कुठे आहे. आणि जोपर्यंत आपण ते लिहित नाही तोपर्यंत आपल्याला तिकीट मिळत नाही, आणि जोपर्यंत आपल्याला तिकीट मिळत नाही तोपर्यंत आपण प्रवास करू शकत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी आपण जात आहोत त्या ते ठिकाण आपल्याला माहीत असणं ही किती महत्वाची गोष्ट आहे प्रवासामध्ये. मला असं वाटतं ज्यावेळेस अब्राम त्याच्या ऊर गावावरून निघाला असेल, त्याच्या देशावरून निघाला असेल, त्यावेळेस त्याचे मित्र म्हणा किंवा त्याचे नातेवाईक त्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले असतील की तुम्ही जात तर आहात, तुमची तयारी फार चांगली आहे, परंतु तुम्ही जातायत कुठे आणि ज्या रस्त्याने तुम्ही जात आहात त्या रस्त्याचं नाव काय, ज्या देवाने तुम्हाला या प्रवासासाठी निवडलेलं आहे त्या देवाचं नाव काय, ज्या लोकांकडे तुम्ही जात आहात त्या लोकांचं नाव काय, त्या देशाचं नाव काय. अनेक प्रश्न त्या लोकांनी त्याला विचारले असतील, परंतु त्याचं एकच उत्तर अब्रामाकडे होतं की मला माहित नाही. आणि असं असून सुद्धा जेथे मला जायचं आहे ते ठिकाण माहीत नसताना सुद्धा अब्राम आणि सारा हे प्रवासाला निघाले. त्यांनी प्रवास केला. त्यांचा प्रवास मला असं वाटतं एखाद्या आंधळ्यासारखा होता. त्यांना काहीच माहित नव्हतं, काही दिसत नव्हतं, आणि कुठला देश आहे तेही माहित नव्हतं, तेही दिसत नव्हतं, रस्ताही दिसत नव्हता. एकदम एखाद्या आंधळ्या व्यक्ती सारखा त्यांचा प्रवास होता. परंतु त्यांना एक गोष्ट माहित होती की ज्या देवाने आम्हाला हा प्रवास दिलेला आहे किंवा ही आज्ञा दिलेली आहे तो देव मात्र डोळस आहे. त्या देवाला मात्र अंधारातलं सुद्धा दिसतं, आणि त्याच्या हातात जर मी माझा हात देतो तर मी माझ्या प्रवासामध्ये कधीच हरवणार नाही. माझा प्रवास हा सुरक्षित होईल. आणि असा जो त्याचा प्रवास होता आणि त्याने आपला हात त्या देवाच्या हातात दिलेला होता, आणि म्हणून हा प्रवास विश्वासाचा होता. म्हणजे मी आंधळा आहे आणि तरी जर मी निघतो आणि जर माझा जो संगती आहे त्याच्याच भरोशावर मी निघतो तर हा विश्वासाचा प्रवास आहे. आणि म्हणून अब्रामाचा प्रवास हा विश्वासाचा असल्या प्रकारचा होता. मला असं वाटते केवळ अब्रामाचं जीवन हे एक प्रवास होतं असं नव्हे, परंतु या पृथ्वी तलावरील प्रत्येक व्यक्तीचं जीवन, मग तो ख्रिस्ती असो की ख्रिस्ती नसो विश्वासणारा,
असो की विश्वासणारा नसो, त्याचं जीवन जे आहे एक प्रवास आहे. फरक एवढा आहे की काही लोक विश्वास ठेवून तो प्रवास, देवावर विश्वास ठेवून तो प्रवास करतात, आणि काही लोक त्या देवावर विश्वास न ठेवता ते प्रवास करतात. आम्ही आंधळे प्रवासी असल्या प्रकारचे आहोत. परंतु आम्ही जर आंधळे प्रवासी आहोत, आमचं जीवन जर एक प्रवास आहे, तर मला वाटते आपल्या जीवनासाठी आपल्याला वाट दाखवणारा, आपलं रक्षण करणारा एक वाटाड्या जो आहे त्याची आपल्याला फार गरज आहे, प्रत्येक व्यक्तीला. आणि मला असं वाटते तो देवासारखा वाटाडा कोणी होऊ शकत नाही, कारण त्याला रस्ताही माहीत आहे, देशही माहीत आहे, लोकही माहीत आहे. आणि केवळ त्याला तो रस्ता माहीत आहे असं नाही, तर तो रस्ता तयार करणारा आणि योग्य दिशेने नेणारा त्याच्यासारखा वाटाडा कोणी होऊ शकत नाही. आणि अब्रामाच्या जीवनामध्ये तो वाटाडा होता. पुढचा मुद्दा असा आहे की अब्रामाचं जीवन एक प्रवास होता, आणि त्याचा वाटाड्या कोणी माणूस नव्हता, तर खुद्द देव होता. पुष्कळदा आपण प्रवासाला निघतो, आपल्या संगती कोणतरी मार्गदर्शक असतो, आपला सहप्रवासी असतो, वाटाड्या असतो, आणि तो मनुष्य असतो. परंतु अब्रामाच्या जीवनाचं हेच वेगळेपण आहे की त्याचा वाटाड्या कोणी माणूस नव्हता, पण खुद्द देव होता, कारण देवानेच त्याला बोलवलेलं होतं. आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो त्याला मार्गदर्शन होतं, त्याचं रक्षण केलं होतं, आणि त्याचा पुरवठा सुद्धा त्या वाटाड्याने केलेला होता. आणि त्याच्या जीवनामध्ये मार्गदर्शक होता म्हणून तो कनान देशापर्यंत पोहोचला. त्याच्या जीवनामध्ये पुरवठा होता म्हणून अतिशय तीव्र असल्या प्रकारच्या दुष्काळामध्ये सुद्धा तो जगू शकला आणि पुढे जाऊ शकला. तो रक्षक होता म्हणून या प्रवासामध्ये अनेक असल्या प्रकारचे धोके त्याच्या जीवनामध्ये त्याच्या जीवावर बेतली होती, आणि असल्या प्रकारचे अनेकदा प्रसंग त्याच्या जीवनामध्ये आले. परंतु त्याचं देवाने रक्षण केलेलं आपल्याला दिसतो. असा हा वाटाड्या त्याच्या जीवनामध्ये होता, आणि केवळ त्याचं मार्गदर्शन त्या देवाने त्याचं केलं नाही, परंतु या प्रवासामध्ये त्याचा पूर्ण पुरवठा केला आणि त्याला वाढवलं सुद्धा. आणि काही वचन जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं, वचन 13:2 मध्ये असं लिहिलेलं आहे की तो कळप, रुपे, सोने यांनी संपन्न झाला. प्रवासी होता, पण त्याच्यामध्ये धन होतं, रुपे होतं, सोनं होतं, आणि तो संपन्न असल्या प्रकारचा झाला. वचन 13:6 मध्ये लिहिलेलं आहे, त्याची मालमत्ता एवढी झाली की त्यास एका स्थळी राहता येईना. त्याची मालमत्ता एवढी झाली. हा प्रवासी होता, परंतु देवाने त्याला आशीर्वादित असल्या प्रकारचं केलेलं होतं, संपन्न असल्या प्रकारचं केलं होतं. आणि म्हणून आणि त्याचा देवावर असा विश्वास होता की देव मला आशीर्वादित करणारा देव आहे, देव मला संपन्न करणारा देव आहे. या जगातली कुठली व्यक्ती नाही किंवा कुठली गोष्ट नाही की जी मला संपन्न करू शकते, मला आशीर्वादित करू शकते, कारण देवाचं वचन त्याला तसं होतं, अभिवचन त्याला तसल्या प्रकारे होतं. आणि तुम्ही 14 अध्याय 23 मध्ये जर पाहिलं तर अब्राम सदोमाच्या राजाला काय म्हणतो, कारण तर सदोमाचा राजा त्याच्याकडे आला होता, आणि त्या राजाला तो काय म्हणतो, कारण अब्राम त्याच्यासाठी लढला होता, आणि सदोमाची जी मालमत्ता जी शत्रूने लुटली होती ती अब्रामाने परत आणली. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की हा अब्राम काय म्हणतो त्याला, तो म्हणतो की तुमचा एक सुतळीचा तोडा वाहण्याचा बंद मी घेणार नाही, कारण मी अब्रामास संपन्न केले असे म्हणावयास तुम्हाला कारण नको. अब्रामाने त्याच्याकडून काहीही घेतलं नाही. आणि मग त्याचा अर्थ काय, अब्रामाचा असा विश्वास होता की आशीर्वाद देणारा आणि संपन्न करणारा माझा देव आहे, त्याने मला वचन दिलेलं आहे, आणि त्याच्यावर तो अवलंबून होता आणि विश्वासाने अवलंबून होता. आणि म्हणून तो राजा असून त्याला
द्यायला तयार होता, परंतु अब्रामाने ते घेतलं नाही. कसं घेतलं नाही? कारण त्याचा विश्वास त्या देवावर होता. पुढची जी गोष्ट आहे, पुढचा जो प्रश्न आहे आपल्याला पडतो की अशा रीतीने हा अब्राम, त्याच्याकडे सोनं होतं, रूप होतं आणि मालमत्ता होती, आणि अशा रीतीने तो प्रवास करत होता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. मग त्याला लुटारूंनी लुटलं कसं नाही? तर त्याचा अर्थ हाच, या प्रवासामध्ये देव जो रक्षक त्याच्या संगती होता. ज्या देवाने त्याला रूप दिलं, सोनं दिलं, मालमत्ता दिली, त्याच देवाने त्या धनाची, त्या मालमत्तेचं रक्षण सुद्धा केलेलं आपल्याला दिसते. आणि केवळ चोरांपासून किंवा लुटारांपासून त्याचं रक्षण झालं नाही, परंतु अशी वेळ आली की त्याचा जीव धोक्यात होता. एकदा नव्हे दोनदा. ज्यावेळेस तो मिस्रात गेला त्यावेळेस फारोकडून त्याला मारण्यात आलं असतं. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तो गरारात गेला त्यावेळेस तिथला राजा अभिमलेक, त्याच्याकडून त्याला मारण्यात आलं असतं. परंतु त्या प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की अब्रामाचा देव मध्ये आला आणि त्याने त्या राजांना अडवलं, त्या राजांना धमकावलं. देव त्यांच्या संगती स्वप्नात बोलला, देवाने त्यांना शिक्षा केली, शासन केलं. हे देव त्या अब्रामासाठी करत होता. या प्रवासामध्ये देव त्याच्या संगती जात होता, चालत होता, त्याच्यासाठी संगती बोलत होता आणि त्याचं रक्षण करत होता, त्याच्यासाठी मध्यस्थी करत होता. आणि ही फार चांगली गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आणि आपण पाहतो की अशा रीतीने हे जे राजे आहेत ते आपण पाहतो की त्याला भेटायला सुद्धा अब्रामाचं जीवन हे असं कसं होतं की राजे सुद्धा त्याला भेटायला आले. प्रवासात तो कोण होता? एक साधा प्रवासी होता, परदेशी होता, परका होता आणि डेऱ्यामध्ये राहायचा, तंबूमध्ये राहायचा. परंतु त्याला भेटायला सदोमाचा राजा सुद्धा आलेला आपल्याला दिसतो. काय कारण होतं? कारण देव त्याच्या संगती होता. देव त्याच्या संगती असल्यामुळे त्याचं जीवन एखाद्या राजासारखं होतं असं म्हणा. जरी तो राजा नव्हता परंतु त्याचं जीवन राजासारखं होतं, म्हणून एक राजा त्याला भेटायला येतो, त्याला मागतो. दुसरा राजा कोणाला मागतो? या प्रवाशाला, जो परका आहे, जो डेऱ्यामध्ये राहणार आहे, त्याला मागतो. त्याच्यावरून आपल्याला दिसतं की देवा, ज्यावेळेस आमच्या संगती देव असतो त्यावेळेस आमचं जीवन एखाद्या राजासारखं असू शकते, आशीर्वादाने भरलेलं. पुढचा जो मुद्दा आहे, अब्रामाचं जीवन एक प्रवास होता, पण हा प्रवास केवळ कनान देशापर्यंत नव्हता, तर स्वर्गीय देशापर्यंत होता. हे वेगळेपण आहे अब्रामाच्या प्रवासाचं. त्याचा प्रवास फक्त कनान देशापर्यंत नव्हता, परंतु त्याचा प्रवास स्वर्गीय देशापर्यंत होता. त्या देशाकडे त्याचं लक्ष होतं, त्या देशाकडे त्याचे डोळे लागलेले असल्या प्रकारे होते. आपण पाहतो की आपण प्रवास करतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, हे सगळे दोन्ही ठिकाणं पृथ्वीवरच असतात. किंवा मग जास्तीत जास्त आजच्या काळात आपण पाहतो पृथ्वीवरून दुसऱ्या ग्रहावर मनुष्य प्रवास करतो. परंतु कोणी असा प्रवास करताना आपल्याला दिसतो की जो या पृथ्वीवरून स्वर्गाकडे प्रवास करत आहे? आहेत, बरेच आहे. परंतु अब्रामाचं जीवन तसल्या प्रकारेच होतं. तो त्या स्वर्गीय देशाकडे प्रवास करीत होता. कनान देशापासून त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली. तेथून तो ऊर गावापासून त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली. कनान देशापर्यंत तो आला आणि कनान देशापासूनही त्याचा प्रवास अधिक पुढचा होता आणि तो स्वर्गीय देशाकडे जाणारा होता. आणि ही गोष्ट आपल्याला इब्री पत्र 11 अध्याय 10 आणि 16 मध्ये वाचायला मिळते. अशा रीतीने आपण पाहतो या अब्रामाचा प्रवास हा त्या स्वर्गाकडे चाललेला होता आणि त्याच्या दृष्टीने त्या स्वर्गाकडे प्रवास सुरू राहणं हे महत्वाचं होतं. आणि म्हणून
त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या प्रवासामध्ये तो धन दौलत पैसा मालमत्ता याच्यामध्ये तो फसला नाही, त्याच्यामध्ये तो अडकून राहिला नाही. त्याच्यासाठी महत्वाचं होतं पुढं आणि पुढं आणि पुढं जाणं. आणि ही गोष्ट आपल्या जीवनात फार महत्वाची आहे. आपल्याला जर हा प्रवास यशस्वी रीतीने पुढे जावा पुढेही जात राहावा असं वाटत असेल, त्या जगामधल्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत, परंतु त्याच्यामध्ये आम्ही फसू शकत नाही. अब्रामाचं जीवन हे एक प्रवास होतं आणि तो प्रवासासारखा या जगामध्ये राहिला आणि त्याला एकच माहित होतं की माझा देश तो स्वर्ग आहे, तो माझा स्वर्गीय देश आहे. आपल्याला माहिती की महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या प्रांतातले अनेक लोक येतात, कामधंदे करतात, इथं वेल सेटल होतात आणि मग ज्यावेळेस ते प्रवास करायला निघतात त्यांना जर तुम्ही विचारलं कहाँ जा रहे हो, तर ते तुम्हाला उत्तर देतील हम परदेश जा रहे, हमारा देश जा रहे, हमारा देश जा रहे. आम्ही जे ख्रिस्ती लोक बंधूंनो, जर कोणी आपल्याला विचारलं, ठीक आहे उघड रीतीने आपण तसं नाही बोलणार, पण असं बोलायला पाहिजे. जर कोणी आपल्याला विचारलं कहाँ जा रहे हो, तर आपण असं उत्तर द्यायला पाहिजे हम हमारे स्वर्गीय देश को जा रहे. हे विचार आमचे पाहिजे. अब्रामाचे ते विचार होते. तो त्या स्वर्गीय देशाकडे पाहत आपलं जीवन जगत होता, आपल्या जीवनाची वाटचाल तो करत होता. पुढचा मुद्दा आहे, अब्रामाचं जीवन एक प्रवास होता आणि त्यामुळे तो डेऱ्यात राहिला. त्यामुळे त्याने कुठे घर बांधलं नाही, पण जेथे जेथे तो गेला तेथे त्याने वेदी बांधली. अब्रामाचं जीवन एक प्रवास होता, त्यामुळे तो डेऱ्यात राहिला. त्यामुळे त्याने आपलं पक्क असं घर बांधलं नाही, परंतु एक गोष्ट तो प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी त्याने एक गोष्ट बांधली आणि ती म्हणजे वेदी होती. या वेदीविषयी या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अनेक वचनं आपल्याला पाहायला मिळतील. 12वा अध्याय 7 आणि 8, 13वा अध्याय 4 आणि 18, 21वा अध्याय 33वा वचन आणि 22वा अध्याय 9वं वचन. इतक्या ठिकाणी या वेदीविषयी लिहिलेलं आहे. त्याने वेदी बांधली, घर बांधलं नाही, वेदी बांधली. वेदी म्हणजे काय? देवाची भक्ती, देवाची उपासना, देवाची स्तुती, देवाची प्रार्थना करीत वेदी बांधत तो प्रवास करत होता. किती चांगली गोष्ट आहे. आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये जर ही वेदी नाहीये तर आपल्या जीवनामध्ये आपण फार गरीब असल्या प्रकारचे आहोत, दरिद्री असल्या प्रकारचे आहोत. परंतु अब्रामाचं जीवन हे संपन्न होतं. त्याच्या जीवनामध्ये सोनं होतं, रूप होतं, मालमत्ता होती, पण सर्वात मोठं धन जर त्याच्या जीवनामध्ये कोणतं असेल तर त्याच्या जीवनामध्ये ही वेदी होती. वेदी म्हणजे प्रार्थना, वेदी म्हणजे भक्ती, वेदी म्हणजे स्तुती असल्या प्रकारची. आता प्रश्न असा आहे की आपण प्रवासी आहोत, मग आपण डेऱ्यात राहायला पाहिजे. मग अब्रामाने घर बांधलं नाही, मग आम्ही घर बांधू नये का? आम्ही घर बांधावं. घर काय, आम्ही बंगलाही बांधू शकतो, परंतु त्या बंगल्यामध्ये त्या घरामध्ये राहायचं कसं हे मी तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही बंगलाही बांधला, परंतु त्या बंगल्यामध्ये असं राहा की जसं काही मी एखाद्या डेऱ्यामध्ये राहत आहे, एखाद्या तंबूमध्ये राहत. अशी माझी तयारी पाहिजे की मला पुढं जायचं आहे आणि मी त्या स्वर्गाकडे जात आहे, हे विचार माझे पाहिजे. तर आमचं ख्रिस्ती जीवनाचा प्रवास बरोबर आहे. बंगला असेल परंतु मी डेऱ्यामध्ये राहतो, अशा रीती माझं राहणं पाहिजे. कारण माझा देश तर पुढे आहे, माझा स्वर्ग तर पुढे आहे. अब्रामाने या पृथ्वीवर घर बांधलं नाही, तो डेऱ्यात राहिला आणि तो प्रवास करीत राहिला. याला कारण आहे. याला कारण असं आहे की त्याला माहित होतं की सर्वात चांगला देश तो पुढे आहे, सर्वात चांगलं नगर
ते पुढे आहे. सर्वात चांगलं घर ते पुढे आहे. सर्वात चांगलं म्हणतो मी. आणि हा शब्द शास्त्रामध्ये लिहिलेला आहे. इब्री पत्र 11:10 मध्ये लिहिलेलं आहे, कारण पाय असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. कसं कोणतं नगर की जे देवाने बांधलेलं आहे, देवाने योजलेलं आहे, आणि त्या नगराला पाया आहे, पाया की ते कधी ढासळणार नाही, पडणार नाही. आपण पाहतो इतिहासातले मोठमोठे नगर शहर त्यांचं खंडर झालंय, ढिगार झालेलं आहे. त्यांचा पाया मजबूत नव्हता, ते पडलेले आहे. परंतु असं एक नगर आहे, असं एक देशातलं असं एक नगर आहे, असं एक घर आहे की ज्याचा पाया कधी ढासळणार नाही. सार्वकालिक ते घर आहे, सार्वकालिक ते नगर आहे, सार्वकालिक तो देश आहे. आणि 11:16 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. त्यांच्यामध्ये उत्कंठा होती, अब्राहामामध्ये उत्कंठा होती. त्या उत्कंठेमुळे तो पुढेच पाहत होता. आणि का उत्कंठा होती, का उत्सुकता होती, का आनंद होता, का त्याला घाई होती? कारण त्याला माहित होतं की माझा जो देश आहे तो स्वर्गीय देश आहे. त्याला पाया आहे, तो देवाने योजलेला आहे, देवाने बांधलेलं ते घर आहे, तो देश आहे, ते नगर आहे. आणि त्या नगराकडे मी जात आहे. म्हणून अब्राहामाच्या जीवनामध्ये तो आनंद होता, ती उत्सुकता होती, ती उत्कंठा होती. स्वर्ग आणि स्वर्गाचे विचार हे त्याचे दैनंदिन जीवनाचा भाग झाले होते. आपल्याला कधी स्वर्गाची आठवण येते का? स्वर्गाला समोर ठेवून आपल्या जीवनाचा प्रवास करीत आहोत का? आपण आपल्या जीवनाचा प्रवास करीत आहोत, त्या स्वर्गाकडे प्रवास करीत आहोत. आणि आता तो स्वर्गीय देश अतिशय जवळ आलेला आहे. प्रवास करत आहोत, सारं जग प्रवास करत आहे, जे विश्वासणारे प्रवास करत आहे. नवलाची गोष्ट, तो देश दुरून दिसत आहे, तो फार जवळ आलेला आहे. का? कारण येशूचं येणं जवळ आलेलं आहे, अतिशय जवळ आलेलं आहे. अनेक इशारे आपल्याला मिळत आहे, अनेक चिन्ह आपल्या डोळ्यासमोर घडत आहे. जगाची अंधाधुंद परिस्थिती आपण पाहत आहोत. जगाची उलथापालथ आपण पाहत आहोत. हे कधी जगाच्या इतिहासामध्ये झालं नाही. हे शेवटल्या काळाचे चिन्ह आहे. आणि हे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस ते येशूचं येणं अतिशय जवळ आहे. आणि म्हणून तो स्वर्गीय देश सुद्धा जवळ आहे. म्हणून आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास ख्रिस्तियानात कशा रीतीने करत आहोत? अब्राहामाप्रमाणे करत आहोत का? त्याने असा प्रवास केला, स्वर्गाकडे पाहत. मला असं वाटतं देव करो आणि आपल्याला असल्या प्रकारचा प्रवास करण्यासाठी सहाय्य मदत करो. शेवटी देव तुम्हाला आशीर्वाद देव आणि तुमचा स्वर्गीय प्रवास, स्वर्गाच्या देशाचा प्रवास सुखाचा हो, हीच माझी प्रार्थना तुमच्यासाठी. हालेलुया, हालेलुया.